नमस्कार भक्तांनो, स्वागत आहे तुमचं श्री स्वामी समर्थ अमृतवाणी या चॅनलमध्ये. माझ्या भक्ता, आज रात्रीची ही वेळ आणि हा व्हिडिओ तुझ्यासाठी एक धोक्याची घंटी किंवा आयुष्यातील सर्वात मोठी सुवर्णसंधी असू शकते. तुमचा जर श्री स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आज तुझ्यासमोर अचानक आलेला नाही, तर साक्षात ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांनी तुझ्या स्वप्नांचा उलगडा करण्यासाठी तुला इथे खेचून आणला आहे. तू गेल्या काही दिवसात रात्रीच्या गाढ झोपेत अशी काही स्वप्ने पाहिली आहेत ना, ज्यामुळे तुझी झोप उडाली आहे. स्वप्न पडल्यानंतर अचानक रात्री तुझी झोप का उडते? किंवा पहाटे पडलेलं ते स्वप्न तुझ्या सकाळी उठल्यावरही जसे तसे का आठवतं? तर ऐक बाळा, गाढ झोपेत असताना आपलं मन थेट ब्रह्मांडाशी जोडलं जातं. जर तुला रात्री विशिष्ट प्रकारची स्वप्ने पडत असतील तर सावधान. साक्षात स्वामी महाराज तुला तुझ्या भविष्याबद्दल खूप मोठा इशारा किंवा संकेत देत आहेत. जर तुझा साक्षात स्वामी समर्थांच्या या दैवी संकटावर आणि त्यांच्या अथांग शक्तीवर 100% विश्वास असेल तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप कर आणि व्हिडिओला लाईक कर. अनेक भक्तांना पडणारं पहिलं आणि अत्यंत पवित्र स्वप्न म्हणजे स्वप्नात साक्षात स्वामी समर्थांची मूर्ती दिसणं, त्यांचे अधिष्ठान दिसणे किंवा एखाद्या मंदिरात स्वामी तुझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देत आहेत असे दिसणे. जर तुला असं स्वप्न पडलं असेल तर समजावं की साक्षात स्वामी माऊली तुझ्या घरात प्रवेश करणार आहेत. जेव्हा तुझ्या आयुष्यात प्रचंड नैराश्य आलेलं असतं, जेव्हा तुला वाटतं की आता सगळे मार्ग बंद झाले आहेत, नेमक्या त्याच वेळी स्वामी तुझ्या स्वप्नात येतात. याचा अर्थ असा की तू त्या संकटाशी आता लढत आहेस. त्या संकटांना आता अंत जवळ आला आहे. स्वामींनी तुझा हात पकडला आहे आणि ते तुला सांगत आहेत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुलाही कधी आयुष्यात किंवा स्वप्नात स्वामींच्या अस्तित्वाचा भास झाला असेल आणि तुझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक कर आणि आपली कृतज्ञता व्यक्त कर. आता आपण दुसऱ्या अशा स्वप्नाबद्दल बोलूया जे खूप रहस्यमय आहे. जर तुला स्वप्नात विहिरीचे स्वच्छ पाणी दिसले, वाहतं पाणी दिसलं किंवा तू समुद्राच्या किनाऱ्यावर शांत उभा आहेस असं दिसलं तर हा अतिशय शुभ संकेत आहे. स्वप्नशास्त्रानुसार आणि स्वामींच्या संकेतानुसार स्वच्छ पाणी हे मनाच्या शुद्धतेचे आणि येणाऱ्या समृद्धीचे प्रतीक आहे. याचा अर्थ असा की तुझ्या घरातील आर्थिक चणचण, पैशांची नड आणि अडकलेली कामे आता एका झटक्यात मागे लागणार आहेत. पण सावध राहा, जर हेच पाणी गढूळ किंवा घाणेरडं असेल तर स्वामी तुला सावध करत आहेत की तुझ्या आजूबाजूला काही नकारात्मक गोष्टी आहेत, लोक आहेत जे तुला फसवू शकतात. जर तुझा स्वामींच्या कर्माच्या नियमांवर आणि त्यांच्या प्रत्येक इशाऱ्यावर मनापासून विश्वास असेल तर कमेंटमध्ये स्वामी मला नेहमी योग्य रस्ता दाखवा असे नक्की लिहून पाठवा. बाळा, तिसरं स्वप्न म्हणजे जे अनेकांना पडतं आणि ते घाबरून जातात ते म्हणजे स्वप्नात सापाचं दर्शन होणे. अनेक लोक सापाला पाहून घाबरतात, पण अध्यात्मात साप किंवा नाग हे ऊर्जेचे प्रतीक मानलं जातं. जर स्वप्नात साप तुला कोणताही त्रास न देता शांतपणे निघून गेला किंवा शिवलिंगाला वेढा घालून बसलेला असेल तर समजून जा की तुझ्या कुलदेवतेचा आणि स्वामींचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. तसेच स्वप्नात लहान मूल हसताना दिसणे हे सुद्धा तुझ्या आयुष्यातील सर्वात नवीन आनंदाची बातमी येणार, जसे की नोकरी किंवा व्यवसायात मोठा नफा मिळणार असल्याचे थेट संकेत आहेत. जर तुला तुझ्या बदलणाऱ्या नशिबावर स्वामींच्या स्वप्नातून दिसलेल्या या शुभ संकेतावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये माझे भाग्य बदलत आहे असे आत्ताच लिहून स्वामींचे आभार मान. काही स्वप्ने आपल्याला प्रचंड अस्वस्थ करतात, जसे की स्वप्नात स्वतःला खूप रडताना पाहणे किंवा अचानक खूप उंचीवरून खाली पडत असल्याचा भास होऊन दचकून झोपेत जागे होणे. बाळा, जर तू स्वप्नात स्वतःला रडताना पाहिलं असेल तर घाबरू नकोस. याचा अर्थ असा होतो की तुझ्या खऱ्या आयुष्यातील दुःखाचा, त्रासाचा आणि त्रासाचा काळ आता संपणार आहे. मनात साठवलेली सर्व नकारात्मकता स्वप्नाच्या माध्यमातून बाहेर पडली आहे आणि उंचीवरून पडणे हा स्वामींचा इशारा असतो की सध्या तू ज्या लोकांवर आंधळा विश्वास ठेवत आहेस तिथून स्वतःला मागे घे, कारण ते लोक तुझ्या विश्वासाला तडा देऊ शकतात. जर तुला रात्री स्वप्नात कुठेतरी मोठी महापूजा सुरू आहे, मंदिरात घंटाचा नाद होत आहे किंवा तुझ्या देवाऱ्यात एक अखंड दिवा प्रज्वलित आहे असं दिसलं तर हा अतिशय दुर्मिळ संकेत आहे. हा संकेत दर्शवतो की तुझ्या घरातील पितृदोष किंवा वास्तुदोष आता स्वामींच्या कृपेने नष्ट झाला आहे. तुझ्या घरात जी नकारात्मक ऊर्जा, कटकटी किंवा आजारपण होते ते आता कायमचे दूर जाणार आहे. स्वामी तुझ्या घरात सुखाचा आणि शांततेचा दिवा लावणार आहेत. आता तुला भविष्याची चिंता करण्याची अजिबात गरज नाही. बाळा, रात्रीच्या 3 ते पहाटेच्या 5 या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. या काळात पडलेली स्वप्ने थेट ब्रह्मांडातील ऊर्जेशी जोडलेली असतात. जर तुला पहाटेच्या वेळी सांगितलेली कोणतीही स्वप्ने पडली असतील तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नकोस. उठल्यानंतर शांत चित्ताने स्वामींचे स्मरण कर आणि त्यांना प्रार्थना कर. स्वामी तुला स्वप्नातून सांगत आहेत की लेकरा, तुझी खडतर परीक्षा आता संपली आहे. आता सुखाचे दिवस स्वीकारण्यासाठी तयार राहा.
ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांना आता तुझा उदय पाहावा लागणार आहे. जर तुझा या पहाटेच्या दैवी संकेतावर आणि नियमांवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये मी स्वामींच्या प्रत्येक संकेताचा स्वीकार करतो असे ठामपणे टाईप करा. माझ्या लेकरा, स्वप्ने ही साक्षात ईश्वराचे आपल्याशी बोलण्याचे माध्यम असतात. स्वामी कधीच आपल्या भक्ताला संकटात पाहत नाहीत. जर त्यांनी तुला स्वप्नातून सावध केलं असेल तर ते तुझं रक्षण करायला खंबीरपणे उभे राहत. मनातली सर्व भीती, नैराश्य आणि चिंता आज या क्षणापासून सोडून दे. चेहऱ्यावर एक सुंदर हास्य ठेव, कारण ब्रह्मांडाचा राजा साक्षात तुझ्या पाठीशी उभा आहे. निर्धास्त रहा, तुझा सुवर्णकाळ आता सुरू झाला आहे. जर साक्षात तुम्ही स्वामी समर्थांच्या या अगाध प्रेमावर आणि त्यांच्या चमत्कारांवर 100% विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ असे टाईप करून स्वामींचे मनापासून आभार माना आणि कृतज्ञता व्यक्त करा. चॅनलला सबस्क्राईब करा.